युद्धामुळे भारतावर पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती ओढवण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार असल्याची मोदींची ग्वाही. पुढील 2 दिवसातही राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शनिवारी लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज दिनांक 26 मार्च 2026 राज्यातील सर्व नागरिकांसाठी आज दिवसभरातल्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. मित्रांनो, विशेषतः शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला कुठंही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कोट्यावधी रुपयांचे पाणी कागदावरच मुरले. जल जीवन मिशन योजनेचा भ्रष्ट खेळ चाललाय. अमरावतीच्या मेळघाटात पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च तरी टँकरचाच आधार. अनेक गावं तहानलेली. कोट्यावधी रुपये खर्च करूनही अनेक टाकीत पाण्याचा थेंबही पोचलेला नाही. त्याउलट निधी खर्च होऊनही मेळघाटातील जनतेची ताण भागलेली नाही. याउलट भ्रष्टाचाराचे पाणी या सर्व योजनांमध्ये अधिक मुरल्याचे भीषण वास्तव समोर आलेले असून आता यावर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा घटला. जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांपुढे ही शेतीसाठी मोठे आव्हान. खरेदीची मर्यादा एकरी 6 क्विंटलवर. हमी भावाने हरभरा विकणार कसा? बाजारात नवीन हरभऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेना. जिल्ह्यातील शेतकरी पेचात. 31 मार्चपर्यंत UDID कार्ड लिंक करा, अन्यथा दिव्यांगाच्या योजना अनुदान बंद होणार. KYC न केल्याने लाभांवर गदा येणार असून सामाजिक न्याय विभागाचे आवाहन. या होत्या मित्रांनो आज दिवसभरातल्या सकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.